तर मी अश्विनी समोशी पाणीपुरीचा पार्ट दुसरा, त्याच्यामध्ये बघा मी हिरव्या चटणीची हे दाखवले। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, पुदिना, थोडंसं 2-3 पाकळ्या लसूण, अद्रकचा थोडासा तुकडा बारीक करून घेतले, ते पाणी झाले। आणि आता मी वाटाण्याची बटाट्याची भाजी आपली तव्यावर बनवून घेते। एक मिरची कट करून टाकले, तुम्ही तुमच्या हिशोबाने मुलांच्या जसं खातात त्याप्रमाणे टाका। थोडंसं तडतडू देते, म्हणजे थोडं तिखटपणा कमी होतो मिरची फ्राय झाल्यानंतर। त्यात जिरं टाकून घेतले, थोडंसं बघा परतले व्यवस्थित मिरची। त्यात मी मॅश केलेले वाटाणा बटाटा घालून घातले, थोडंसं पाणी घालायचं तुमच्या हिशोबाने। मी जास्त वेळ तव्यावर ठेवणार आहे त्यासाठी मी पाणी घातले। कोथिंबीर घालायची वरून बघा। आता मग खाण्यासाठी रेडी झालेली आहे। मग भाजी, कोथिंबीर, कांदा कापून घेतला। माझी जवळ शेव नव्हती म्हणून शेव नाही घेतली। बघा मस्त कडक झालेल्या आपल्या, भरपूर वेळापर्यंत आपल्या पुऱ्या कडक राहिल्या। मी पहिल्या भागामध्ये दाखवलेल्या पुऱ्या कशा करायच्या, आरामशीर मस्त कडक राहतात। सर्व करूया। सर्व भरून घेते मी। हिरवं पाणी, लाल गोड चिंच गुळाचं पाणी, त्यात कोथिंबीर, कांदा टाकून घेतले या खाण्यासाठी। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। खूपच छान झाल्या, तुम्ही करून बघा आणि मलाही ते पाठवा। तुम्ही केल्याच्या नंतर कसे होते मलाही सांगा। या नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।